जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकून हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे दार पंढरीचा वार करी वारी चुकून हरी पंडगा करू
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्गुरू श्रीमंत वैरागी श्री मानवेंद्र भगवत धर्माचे प्रसिद्ध तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा मागणी पण प्रकरणातला आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी हंस ब्रह्मा तीर्थ नारायण लक्ष्मण वर्गेंच कळंद शांतमाई बंडोबा केरोबा या अनादिकालापासून चालत आलेली गुरु परंपरा या गुरु परंपरेमध्ये आपल्या सर्वांच्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा यांचा पालखी सोहळा आळंदीवरून निघाला आणि पंढरपूरला आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र बसलो. आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व विश्वस्तांनी माझ्यासारख्या लेकरांना सोपवली. मी माझं परम भाग्य समजतो. आज मला एवढा आनंद आहे. आज माझ्या कीर्तनामध्ये माझे बोबडे बोल ऐकण्याकरता माझ्या समोर जे बाबाच्या अंगा खांद्यावर खेळले ते हरिभक्तप्राण गुरुवर्य बाळासाहेब महाराज चव्हाण समोर बसलेले. त्याचप्रमाणे आदरणीय शामराव भाऊ गायकवाड आळंदी ट्रस्टीचे अध्यक्ष बसलेले. त्याचप्रमाणे दानशूर दातृत्व हरिभक्तपरायण नंदूभाऊ गोती समोर बसलेले. त्याचप्रमाणे त्यांचे शेजारी उदयनाचं कार्याचं कीर्तन आहे आणि आमच्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे त्या हरिभक्तपरायण गुरुवर्य प्रकाश महाराज महात्रे तेही समोर बसलेले. आमचे लोखंडे काका आहेत, आमचे यादव साहेब आहेत आणि दुसरं एक दातृत्व दानशूर दातृत्व काळून शेखर माझ्या समोर बसले. आता पुन्हा कोणाचे नाव घेऊ? महाराज आमची माळी महाराज नाव आज कीर्तन आपलंच येऊ. सर्व माझ्या माता भगिनी मृदुंगावर माझा नातू बसला आणि समोर तुम्ही सगळी मंडळी तुमच्या सगळ्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि भगवंताकडे आपल्याला जे मागणी मागायची ती अभंगाच्या माध्यमातून मागण्याचा प्रयत्न. अजून एक आनंदाचा आजचा दिवस असा आहे, 4 महिन्याच्या लेकरानं नर्मदेची परिक्रमा केली. 11व्या महिन्यामध्ये आळंदीची पंढरीची वारी केली. अशी आपली सर्वांची लाडकी राधा आज तिचा वाढदिवस. त्याचप्रमाणे दुसरी आपली लेक विजय भाऊ गवते यांची लाडकी लेक रुवी हा तिचाही आज वाढदिवस. मी सर्वप्रथम या दोनही लेकरांना आपल्या सर्वांच्या वतीने अंतःकरणापासून जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि कीर्तनाकडे वळतो. विठ्ठल बाबांचा वारीचा हा 25व्या वर्षाचा वर्धापन दिवसाचा म्हणजे वर्धापन वर्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्षाचा आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम माझ्यासारख्या पामरकडा. आळंदी ते पंढरपूर 1998 साली बाबांचं महानिर्वाण झालं 10 जानेवारी 1998 आणि जून मध्ये बाबांचा पालखी सोहळा निघाला. त्या पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत अखंड न चुकता पायी गाडीत बसून नाही. 25 वर्षाची माझी पण वारी. आता 25 वर्ष अखंड वारी करणार याच्यामध्ये कोण कोण हात वर करावं? बाबांच्या सोहळ्यामध्ये ओनली फॉर वन
पायी वारी झाली हे माझं कर्तृत्व नाही. मी माझ्या या वारीचं श्रेय अस्तिकांना देणार आहे. पहिलं श्रेय देणार आहे ज्या मायने मला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वागवलं, जन्म दिला, ती माझी आई. मित्र, आई वडिलांचे जर संस्कार असतील ना तरच काहीतरी लेकराच्या हातातून काहीतरी घडत असतं. बरं, आतापर्यंत माहिती आहे मा जिजाऊ जर नसती तर जीवा घडलेच नसते. हो, तसे माझ्या आईनं मला जन्म दिला, त्याचे संस्कार केले, मला ते नाही विसरता येत नाही. आम्ही 10 भावंड होतो, 10 भावंड. आज फक्त दोघे जिवंत होतो, दोघे. 8 भावंड गेले देवाच्या घरी. लेकरू झालं की मरतंय, लेकरू झालं की मरतंय. मला श्रेय माझ्या आई वडिलांना का द्यायचं माझ्या वडीलचं ते सांगतो मी. लेकरू झालं की मरतंय, लेकरू झालं की मरतंय. काही जगतंय तर काही तरुणपणामध्ये, काही बालपणामध्ये. मला लेकर मरताय. पण आई वडिलांची अखंड पंढरपूरची वारी होती. बापाला वारीला यायला जमत नव्हतं, वर्षातून एकदा जमायचं, कारण दुसऱ्याच्या सालानं काम करायचं. पण माय मात्र मोकळी होती तर माय पायी वारी करायची. लेकरू झालं की मरतंय, लेकरू झालं की मरतंय. 8 लेकर गेले हो. माय वारीला आधी पांडुरंगाच्या पुढे पदर बसला. पांडुरंगा, अरे लेकरू होतंय मरतंय, लेकरू होतंय मरतंय, जीव थकत चालला राजा. मी गेल्यानंतर माझी वारी चालवणारा एक तरी लेकरू माझ्या पोटी जिवंत ठेव. माईनं पांडुरंगाच्या समोर पदर पसरला आणि महाराज पांडुरंगाने कृपा केली, माय घरी गेली. आम्ही विदर्भामध्ये आईला माय म्हणतो. बरं, माय घरी गेली, दिवस गेले आणि पांडुरंगाची कृपा. रामनवमीचा दिवस, रामनवमीच्या दिवशी सगळ्या भारतभर रामनवमीचा उत्सव साजरा आहे. आणि त्या रामनवमीच्या दिवशी महाराज पांडुरंगाचा प्रसाद म्हणजे तुमच्या पुढे वाचलेला कीर्तनकार. माझ्या वारीचं सगळं जे श्रेय आहे ते मी सर्वप्रथम माझ्या आई वडिलांना देते. विठ्ठल माझ्या वारीचं मी दुसरं श्रेय समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबांना देईन. जर माझ्या आयुष्यामध्ये जर बाबा आले नसते तर मला नाही वाटत मला एवढे वर्ष पालखी सोहळ्यामध्ये काही चालता आला असतं. कारण निश्चय झाला होता, तो निश्चय फक्त बाबांमुळे झाला. 98वा पालखी सोहळा सुरू झाला. 3 वर्ष कंपनीच्या माध्यमातून सुट्टी मिळत होती. पण जेव्हा 2001ला MIT कॉलेजमध्ये जॉईन झालो त्यावेळेला प्रिन्सिपलने सांगितलं तुम्हाला वारीला जाता येणार नाही, 2 दिवसाची फक्त सुट्टी मिळेल. मी माझ्या वारीचं श्रेय मी बाबांना का देतो ध्यानात ठेवा. पण त्याच वेळा निश्चय केला जर मला सुट्टी मिळत नाही, मिळाली नाही, मी वारीला जाणार, भले नोकरी गेली तरी चालेल. हा निश्चय माझ्या मनामध्ये दृढ पक्का झालेला. आणि एकच शेवटचं दरड साहेबांना भेटायचं ठरवलं. आर्मी घेऊन साहेबांच्या पुढे ठेवला आणि हात जोडले, साहेब वर्षभर सुट्टी देऊ नका मला, पण मला फक्त वारीची सुट्टी, पगार नको, काय नको, फक्त. प्रिन्सिपलने नकार दिलेला आणि साहेबाच्या समोर एक पत्र पाहिलं त्यांनी आणि माझी अवस्था पाहिली. म्हणून पाठवलं का आता जर यांनी नाही म्हटलं तर नोकरी जरा मी वारीला येईल, आणि हो म्हटलं तरी फक्त आनंदाने वारीला येणार, तुला काय करायचं. कारण माझी अवस्था साहेबांनी पाहिली, सांगितलं का आवरा हा तुम्ही वारीला जा. 2001 पासून बाबाच्या कृपेने अंतःकरणामध्ये निश्चय झाला, म्हणून माझी 25 वर्ष वारी झाली. हे माझं श्रेय मी बाबांना देणार. आणि माझं तिसरं माझ्या वारीचं श्रेय मी जर कराड साहेबांना जर सुट्टी दिली नसती, जर माझं मन प्रपंचाकडे जर ओढलं गेलं असतं
मी वारीला येत होतो का? माझं तिसरं श्रेय माझ्या वारीचं हे आदरणीय कराड साहेबांना. आज गेली 25 वर्ष तुमच्या बरोबर चालतोय, तुमच्यामध्ये असतोय, खेळतोय, वागवतोय. आज मी तुमच्या पुढे कीर्तनकार म्हणून उभा नाही, एक तुमच्या पुढे वारकरी म्हणून उभा आहे आणि एक पांडुरंगाच्या चरणाजवळ मी नम्रपणे तुकोबाराने जे मागितलं तेच मागणार आहे आणि ते मला मिळावं असे अंतःकरणामध्ये अपेक्षा आहे. काय तुकोबाराने मागितलं त्याचा अनुभव तुकोबाराला होता. हा हे मी मागणार आहे. अभंगाचं दुसरं चित्र आहे. दुसरं
वर्षी येऊन आळंदीला आळंदीला आल्यानंतर वारीमध्ये काय असतं सुरुवात माऊलीच्या प्रस्थानापासून आहे. माऊलीच्या प्रस्थानाचा आनंद या वारीमध्ये लाखो वारकरी माऊलीच्या प्रस्थानाकरता त्या घाटावर बसलेले असतात आणि महाराजच्या दिंड्या आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करतात आणि महाराज त्यावेळेस माझे ज्ञानराजा पंढरीश परमात्म्याकडे परमात्म्याला भेटण्याकरता प्रस्थान होतं ना, त्या पादुका जेव्हा काही मानकरी मंडळी काही वरिष्ठ मंडळी त्या पादुका म्हणजे उचलतात ना, एकच गजर होतो पुंडली कवरते हाती विठ्ठल महाराजांच्या हातामध्ये पादुका असतात, त्या नसतात कापत असतो, डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहत असतात त्यांच्या. आणि हा गजर ऐकला ते सगळे वारकरी रोमाचे दोस्त आतमध्ये नसते वारकरी नाही, त्या घाटावर बसलेले वारकरी सुद्धा महाराजांचा अंतकरण पान नव्हतं, डोळे बघण्याच्या धारा सुरू होतात. सात्विक भाव अवस्था महाराज माऊलीच्या प्रस्थानाच्या वेळेला सगळ्यांना अनुमानात फक्त वारकऱ्याची अवस्था होते महाराज. प्रत्यक्ष सिद्धेश्वर भगवंत माझी माऊली आता करता निघाली. सिद्धेश्वराला एवढा आनंद होतो महाराज, मंदिर असं शार्प सिद्धेश्वर असं आणि कळस महाराज असा आणतो. विद्यायुगाबद्दल हे आजही माऊलीचं प्रस्थान ज्यावेळेस होतं त्यावेळेस सिद्धेश्वराचा आणि माऊलीचा कळस महाराज लाखो वारकरी जेव्हा पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त आनंद असतो असतात. वारीमध्ये काय असतं तुम्ही आयुष्यामध्ये फक्त एकदा अनुभवा. हो, हा प्रस्थानाचा आनंद वारीला सुरुवात झाल्याबरोबर महाराज प्रस्थान झालं. रात्रीचा मोठा माऊलीचा आजोळघरी झाला आणि सकाळी बरोबर 6:30 वाजता माऊली आता पंढरीकडे प्रस्थान करतात. त्यावेळेला त्या वारीमध्ये भजनाचा आनंद, हे पहिला आनंद प्रस्थानाचा आणि दुसरा आनंद येतो त्या भजनाचा. अवघे अवघे करते पंढरपूर
वारीतला एकही माणूस आपला जागेवर थांबत नाही बा. आधी होता वाघाचा वयोग्य झाला पाग्या. आधी होता वाघाचा वयोग्य झाला पाग्या. त्याचा एक कुठं राहिलं मग स्वभाव जाईल. गाता येईल तेनेची गावे येळा आणि पण त्याला गाता येत नाही त्याला उच्च असते. त्याच्यामुळे भजनाचा आनंद कधी कधी तो निर्मळ होतो. पण वारीच्या वाट्यावर भजनाचा आनंद आणि मला वाटतं आपल्या पालखी सोहळ्यामध्ये सिस्टीमची व्यवस्था असल्यामुळे अगदी झेंडेवाली पासून तर शेवटच्या वारकऱ्यापर्यंत सगळ्याला तो आनंद आहे का नाही. असा भजनाचा आनंद मला वाटतं आयुष्यामध्ये तुम्ही कुठं पाहिलंही नसेल तर अनुभव नसेल तो या वारीमध्ये आहे. हा 2 नंबरचा आनंद. 3 नंबरचा आनंद प्रेमाचा आनंद. काय प्रेम आहे. हा मात्रे बाबा काय प्रेम असतं. तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला येता. तुम्ही एकदा फक्त जेजुरीला या. प्रेम काय असतं वारीमध्ये आणि त्यात विशेष म्हणजे बाबाची पालखी फक्त बरं का. हा महाराजांना तसा मध्ये ठेवतात मंडळी ही सगळी. अरे बापरे या वर्षी तर करच केला. किती 25 कोण्या भंडारा. एवढा भंडारा 25 वर्षात नाही उधळला. तो या वर्षी उधळला. Oh
राक्षसाई फक्त ऐकू नका बरं. महाराज सगळे लहान होतात, लहान. अहो तो भंडारा आहे ना, डोळ्यामध्ये जातो, डोळ्यात नाही नाकामध्ये गेला, लाल शेंबुडी एक होतो. पण तरी भजन बंद होत नाही हो. प्रेमाचा आनंद जर तुम्हाला लुटायचा असेल ना, ज्ञानाच्या गप्पा मारू नका हो. बाबाच्या भाषेत बोलू का? ज्ञानाच्या गप्पा मारणारा लोक तुमच्या धनाची काय करा, कोंबडी करा. सांगू का बाबाच्या भाषेत? काय करा? विठ्ठल विठ्ठल. एक दिवसाचा आनंद घेणारा करता 21 दिवस आनंद. हा प्रेमाचा आनंद. सागरा चंद्रभागेवर आपण गेलो रथ घेऊन. सागरावर त्या आनंदाचं वर्णन कोणत्या शब्दात करता येईल तुम्हाला? बस या वारीच्या वारीमध्ये आला ना, तर वारीमध्ये प्रेमाचा आनंद, प्रेमाचा आनंद. या वारीमध्ये अजून आनंद सांगतो तुम्हाला, सतसंगाचा आनंद. मला सांगा, एवढे वारीमध्ये आपले गुरुवारी मंडळी चालतात, हे कधी एकत्र येतील का एवढे दिवस? नाही, तुमचा वैष्णवमेळावा असेल, तुमचा सप्ताह असेल, तुमचा चातुर्मास असेल, तुमची तीर्थयात्रा असेल, ही एवढी गुरुवारी मंडळी, एवढी साधक एका वेळेला तुम्हाला 21 दिवस कुठे भेटतील का? हा सतसंगाचा आनंद. संतन के संग तू लागले, माणसा करता का 4-5 जनावरा करता? नाही कोणा करता? माणसा करताय. मग एवढा सत्संग 21 दिवस जर मिळत असेल वारीमध्ये, तर माणसाने वारीला यायला पाहिजे का नको? पुढच्या वर्षी येतील का सगळे? हे पहा, पांडुरंगाचा शब्द दिला. 1 वर्ष आमचा मधुम मणी, ही मंडळी नवीन नव्हती, माधव खंडारी. आता पगवाल पूर्वी फक्त दोघच असायचे मंडळीसाठी, आम्ही आणि आमचे भोगरे काका, आणि तो याचा मध्ये मध्ये आम्हाला स्टेप दिली. पण तो येईना, त्याला म्हणाला तर मग काय आलाय तू? बोले महाराज पाऊस नाही पडणार, पेरणी करून घेतो. कुठं सासवडला येतो मला, तो पेरणी व्हायचो. बरं पुन्हा गेलं, सासवड गेलं, जेजूर आणि माधव, हा तू आला नाही अजून. बोले महाराज पाऊस नाही पडला. बरं म्हटलं जेजुरी गेली, घडतर आलं बघता बघता माधव. बोले बाबा अजून पाऊसच नाही पडला, कसं येऊ? शेवटी वेळापूर आला, पाऊस नाही पडला. माधवच ते सगळं सोडून आला. मला त्याला ठरवलं ना तर सगळं काही व्यवस्थित होईल, पण त्याच्या मनात जर आला तर काही खरं नाही बरं. म्हणून जे वारीला येतात ना, ते महाराज जे वारीला येतात ना, माझा पांडुरंग परमात्मा, जशी दिवाळीचा सण आल्यानंतर
मला आई त्या लेकीची वाट पाहते ना दिवाळीच्या सणाला, तसा माझा पांडुरंग परमात्मा तुमची वाट पाहत राहिले. तुमची वाट पाहतो. तुम्ही प्रपंचामध्ये गुंतता, तुम्ही नोकरीमध्ये व्यवसायामध्ये गुंतता, मग त्याला कसं वाटत असेल. म्हणून वारी जर करणाऱ्याला वारी करायची असेल तर त्याने नित्याची करावी, नित्य करावी. अधून मधून नाही, गाडीमध्ये बसून नाही. कारण त्याला जे आवडतं ना ते जर आपण जर केलं तर त्याची पूर्ण रूप आपल्या जीवनामध्ये नक्की लागते. हा माझा स्वानुभव. या वारीमध्ये काय नाही महाराज, सत्संग आहे, प्रेमाचा आनंद आहे. आणि या वारीमध्ये जास्तीत जास्त मला वाटतं आपल्याच पालखी सोहळ्यामध्ये ज्या वेळेला पालखी सोहळा थांबतो ना, कुठं धावा झाला ना, तुका म्हणे धावा पुढे आला ना की तिथं मग आपला आनंद कशाचा, कशाला सांगावं, खो-खोचा आनंद, कशाचा आनंद. आता खो-खो सगळे खेळताना मी पाहिलं आयुष्यभर शाळेमध्ये कॉलेजमध्ये, पण वारीच्या वाटत हा खो-खो मात्र बाबा ते गडी उभे बसतात ना. आता खो-खो पुरून घ्यायचा असतो का बाबू. पन्नास वर्षाच्या महिला ते खो-खो खेळतात. आता पूर्वीचा काळ होता त्यांना खो-खो नसेल विचारला, पण ते दुसऱ्याचं पाहून ते खेळा ते पुढे जाऊन देतात. सांगा मावल्यावर तुम्ही वारीला आला असा खो-खो तुम्ही हटशात पाहिला. मला कबड्डीचा आनंद काय सांगा. अरे त्या 50 वर्षाच्या महिला त्या काष्टाच्या साड्या घालून कबड्डी खेळतात का. आपण ते 50-60 वर्षाचे वृद्ध मंडळी जेव्हा ते कबड्डी खेळतात ना, नाही हे तुम्हाला घरी बसून कळणार. म्हणून खऱ्या अर्थाने गप्पा आमचे काय येतात हे नाही का म्हणजे व्हावे ते तरीच महिमा नाही. फक्त एकदा तुम्ही, माझं प्रत्येकाला सांगलं असतं, एकदा फक्त तुम्ही या. महाराज एकदा आले तर माझं ऐकून त्यांचं वाटवच हे काही दिंड्याचे प्रमुख होते पूर्वी. दिंड्याचे तिकडचे दिंडे चालणार भागातून विदर्भामधून हे दिंड्याचे प्रमुख आहेत मंडळी बरं का. फक्त त्यांना विनंती केली, मामा आता ते नात्यानं माझे माम साजरी लागतात. म्हणलं मामा आता तुम्ही प्रमुख आहात, फक्त आमच्या बाबाच्या सोहळ्यामध्ये फक्त एकदा आम्हाला संधी द्या तुमच्या गायनाचं ऐकण्याची, आम्हाला एकदा द्या. मामा एकदा आले ते पुन्हा तिकडे गेले. मधुपर एकदा आले ते पुन्हा तिकडं नाही. मी सांगितलं होतं फक्त एकदा दत्ता महाराज ते गजानन महाराजांचा मेन गायक होते. गजानन महाराजांची दिंडी येते ना, मेन गायक करण्याचं काम त्यांच्याकडे. पण त्याला म्हणलं बाबा तू एकदा फक्त ही बाबाच्या बरोबर. ते एकदा आला गजानन बाबा तेव्हापासून सुटली. महाराज या वारीमध्ये काय असतं, हा ते खो-खो तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही, कबड्डी तुम्हाला कुठंच मिळणार नाही. आणि महाराज या वारीमध्ये खरं सांगू का, मला कीर्तनकार हे काय कशावर कीर्तन कशाबरोबर खातात काहीच माहित नव्हतं. मला कीर्तनकार व्हायचं कारण मला काही माहित नव्हतं. पण स्वाभिमान सांगेन, जर मी कीर्तनकार जर झालो असेल तर समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बरं कीर्तनकार झालो. पण या वारीच्या वाटेवर आदरणीय कराड साहेबांमुळं माझं पैलवान पण झालं. अहो कुस्ती बातम्या मी खेळली नाही कधी. आणि या लोकांनी त्या नेमक्या वेळेत कुठे तिथंच आमची दोघांची कुस्ती लावली, शाळेत कुस्ती नाही. अहो कुस्ती कधी खेळलोच नाही आम्ही. महाराज ती एकदा कुस्ती खेळली तर महिनाभर छाती दुखत होती. वाटेवर आणि ज्यावेळेस वाकडीवर वारकऱ्या कुस्त्या होतात. कराड साहेब जवळ
10 वेळा बोलले बोलले मला तुमच्या दोघांची कुस्ती पाहायची. आता तो गडी केवढा, तो पाहता तो गडी केवढा, मी केवढा. कराड साहेबांना हट्ट धरला म्हणले तुमच्या दोघांची कुस्ती. अहो लंगोट कशाला म्हणतात माहित आहे हो आयुष्यात. आणि आमच्या दोघांच्या हातात लंगोट दिले गेले. सुंदरी महाराज जन्माने पांडुरंगा जीव लहान आहे बरं. महाराज एवढ्या हजारो वारकऱ्याच्या समोर जेव्हा ते लंगोट लावलेलं अंत्यकरण करून श्रीचा बाबा अरे काय काय दिलं मारला का काय सांगतो. बाबामुळे कीर्तन झालं आमचं तेवढे आमची काय कर्तृत्व नाही पण बाबामुळे कीर्तन झालं. तसा एक दिवसापुरता का होईना घरात साहेबामुळं पहिलं झालं. हा आनंद मला वाटतं फक्त वारीमध्येच आहे बरं का. वारीमध्ये तिकडे कुस्ती नाही, कबड्डी नाही, खो खो नाही, पण तो आनंद घेतात. महाराज एवढा आनंद. आणि आणखीन एक आनंद सांगू का. मला तुकोबराच्या प्रमाणामध्ये सांगतो. आनंद तेथीचा मुकया श्रीवाचा बाबांचा पालखी सोहळा काही वर्षापूर्वी चंद्रभागेमध्ये गेला. बाबाच्या पादुका हातामध्ये घेतल्या सगळ्यांनी आणि चंद्रभागेमध्ये गेलो आणि बाबांना दयाने स्नानाला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर काय सांगावं वाटतं एकच जयघोष झाला. आम्ही केला आम्हाला बोलतेच होतं पण त्या संपत जो पुजेरी तो मुका होता त्याला त्या पादुकात हात लावला आमचा गजर पाहिला पण त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले. महाराज बायको सोडून गेली होती त्याला, मुलं सोडून गेली होती त्याला, मुका होता. पण जेव्हा त्याला मुख्या वाचा आली कळलं ना सगळी मंडळी आनंदामध्ये धावून आली. आनंद तेथीचा मुकयासी वाचा पहिल्या ऐकते कानी रे. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय. तुकामध्ये वृद्ध होती. आता आमच्या बनकर बाबाचं वय किती आहे? 83 वय 83. पण आज आम्हाला लागेल असं ते चालतात. तुकामध्ये वृद्ध होती हे पाहायचं नाही सांगायचं आपल्याच वयामध्ये सांगायचं. बहिरे ऐकती काली रे. महाराज बहिरे कोणाला म्हणायचं जे माय बाबाचं ऐकत नव्हते का ते इथं बाबाचं ऐकत म्हणजे बहिरे ऐकती काली नाही का. हो पांढऱ्याची पाय. अरे त्यांना आयुष्यात कधी 1 किलोमीटर चालली ही मंडळी BMW मधून फिरणारी मंडळी ही समोर बसलेली. म्हणजे पागळीच होती की पहिले पण बाबाची कृपा झाली. पागळ्याची पाय आणि हळदीपासून पंढरपूरपर्यंत BMW बाजूला केली, ती मसळी बाजूला केली आणि पायी पायी चालतात. हे आश्चर्य नाही का? आनंद नाही का? आंधळ्याची डोळे पागळ्याची पाय.
तुका म्हणे उद्धवती करणे. हा आनंद जर तुम्हाला पाहायचा असेल, अनुभवायचा असेल, तर महाराज असे वारकरी सांगतात, बाबा आता या वर्षी आले, पुढच्या वर्षी काही शक्य मला तुम्ही फक्त या वर्षीच बोलत असता, पुढच्या वर्षी आमच्या पुढे असतात. असे बरेच वारकरी आहेत की ते जाताना म्हणतात, बाबा आता महाराज आता पुढच्या वर्षी शक्य. पण असे कितीतरी वारकऱ्याची मी नावं सांगेन की ते मागच्या वर्षी मला बोलले होते आणि ते आजोबांनी बोलले. महाराज काय आनंद आहे, आनंद तिचा हा आनंद वारीच्या वाटेवर आहे. महाराज या वारीच्या वाटेवर जर तुम्ही आला आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर पंढरीचीच वारी केल्यानंतर काय फायदा होतो, हा बरं त्याचं थोडस तुमच्या पुढं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, वाचलं असेल, पण तुमच्या लक्षात असेल. तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही पंढरपूरला यायचं, वारीला आला ना तर इथं आल्यानंतर काय फायदे ते तुम्हाला मी सांगतो. पहिला फायदा, पूर्वीचे वारकरी वारीला यायचे, पांडुरंगाच्या मूर्ती समोर अशी शिळा होती, शिळा, आणि त्या शिळेवर उभं राहून पांडुरंगाला असं आलिंगन द्यायचे. जर तुम्ही पंढरपूरला आला आणि पांडुरंगाला जर आलिंगन दिलं तर त्याचा फायदा काय? आलिंगन
पांडुरंगाचं दर्शन घ्या, फक्त दर्शन. दर्शनाचा फायदा काय? मागील परिहार पुढे नाही सीन झाल्या दर्शन. फक्त एक वेळा वारीला यायचं, एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, एकदा. तर मागील परिहार म्हणजे मागच्या आयुष्यातला सगळा हा परिहार होईल आणि पुढच्या आयुष्यातला सीन संपेल. एवढं पांडुरंगाच्या दर्शनाचा फायदा आहे. मग वारीला नंतर तुम्ही काय करा, फक्त दर्शन घ्या. आता हे आपले वारकरी म्हणजे महाराज ते गोपाळपुऱ्यापुरतं जायला लागते, आम्हाला ते शक्य नाही. तुम्ही काय सोपं सांगा बाबा, म्हणजे सोपं सांगतो नाही. तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन पाहायचं घेता येईल. मुख दर्शन जरी घेतलं तरी जमेल. मग तुम्ही मुख दर्शन घ्या. मुख दर्शनाचा काय फायदा? काय महिमा आता सांगणे किती कोटी ब्रह्मत्या पाहता जाते. जर तुम्ही पांडुरंगाचं फक्त मुख दर्शन केलं तर कोटी ब्रह्मत्या कोटी जरी केल्या तर त्याचं पातक नष्ट होण्याचे सामर्थ्य पांडुरंगाचं मुख पाहिल्याबरोबर आहे. काय म्हणी महाराज, अहो ह्या शनिवारीमध्ये मुख दर्शनाला 5-5 तास लागतात. आता बनकरशे गेले वशिला लावून आले 20 मिनिटात. तसं आपल्याला जमणार आहे का? नाही ना. आपला वशिला नाही, आपल्याला 5 तास थांबवणार. महाराज ते सुद्धा आमच्याला शक्य नाही. आणखी सोपं सांगा. तुकोबारायांना सांगू का? काय काळजी करू नका. मंदिरात तुम्हाला प्रवेश नाही, दर्शन नाही. फक्त एक काम करा, पांडुरंगाच्या मंदिरासमोर उभं राहा आणि पांडुरंगाला फक्त उजवी प्रदक्षिणा द्या. उजवी बरं का? उजवी म्हणजे प्रदक्षिणा कोणती? उजवी हाताला मंदिराला पाहिजे अशी प्रदक्षिणा. उजवी जर प्रदक्षिणा घातली तर काय होईल? उजवी घालता रावळासी जळकी पातकाच्या रासी. जर तुम्ही एक उजवी प्रदक्षिणा घातली तर पातकाच्या राशी जरी असतील तरी एका प्रदक्षिणेत नष्ट होतात. एवढं सामर्थ्य त्या प्रदक्षिणेमध्ये. काय मंडळी महाराज मंदिरात जवळ तरी जायचं होते का? सोपं सांगा, सोपं सांगा. तुकोबारायांमध्ये एक काम करा, पूर्ण प्रदक्षिणा नाही घालता येणार ना तर अर्धी प्रदक्षिणा घाला. रावळाचे फक्त पाठ पा. त्या पाठ पाहिल्यावर काय होईल माहिती का? अर्धी प्रदक्षिणेने उजवी घालता रावळाची, पण रावळाची पाठ पाहिली तर काय होईल? पाता रावळाची पाठ तीर्थे घडली 360. फक्त पाठ पाहायची. 360 तीर्थाचं स्नान तीर्थ केल्याचं पुण्य तुमच्या पोटी. आता वारकरी म्हणजे महाराज अहो ते पण शक्य नाही. आणखी सोपं सांगा. म्हणजे एक काम करा, आणखी सोपं सांगतो. फक्त लांबून चंद्रभागेच्या वर यायचं आणि तिथून फक्त पांडुरंगाच्या मंदिराचा कळस पाहायचा. काय मोक्षाच्या अधिकारीवर फक्त तुम्ही कळस पाहिला. आज आपण सगळे कळस पाहिला. स्वप्नात सुद्धा मनामध्ये येऊ देऊ नका खरंच हे खरं आहे का? आता काही आवडत आपल्यामध्ये आहे की म्हणतात वारीच काय, वारीच काही गरज आहे का? त्याचं सोडून दे. तुमचा विश्वास आहे रामदेव रायावर आहे ना? तुमचा मौर्य विश्वास. मग ते सांगा तुकारामाने मोक्ष देखील 100% 101% विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. विश्वास ठेवावा लागेल. त्यावेळेला आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना, त्यावेळेला 4 बोट आपल्याकडे असतात. दुसऱ्या वाक्याला लावून दाखवतो. हा कळस पाहायला जाईल, कळस पाहायला त्याला मोक्ष. म्हणजे महाराज एवढं लावलं आम्हाला, पण आज आपण पहिल्यांदा पुढे येत नाही, आपल्याला कळस दिसला नाही. आता जाता दिसला तर मग मध्ये एक काम करा. चंद्रभागेमधून पांडुरंगाची पताका आहे ना ती मंदिराच्या वर लावली. एकदम
माता राऊळाची ध्वजा. तुम्ही फक्त ती ध्वजा पाहिली, माता राऊळाची ध्वजा, चारी मुक्ती झाल्या सहजा. चार मुक्तीच्या अधिकारी तुम्ही फक्त ध्वज पाहायला की जमत नाही महाराज, नाही ते गाडीतून निश्चित उतरलं की आम्हाला जमत नाही. एवढा कुठं ते प्रदक्षिणा ते ध्वजा आम्हाला ते काय सांगू नका, आम्हाला सोपं सांगा, सोपं. संत मात्र अगदी सुद्धा म्हणजे एक काम करा, तुम्ही हे सगळं काहीच करू नका, फक्त एसी गाडीमध्ये गोतेवाड्यातून बसा, एसी गाडीत बसायचं, पंढरपूर मध्ये यायचं आणि फक्त एक पाऊल ठेवायचं. पंढरपूर एक पाऊल उतरायचं पण नाही. काय करायचं, एसटी जर आला तर सगळे प्रवासी खाली उतरून द्यायचे, शेवटी आपण थांबायचं. हो, आणि सगळे उतरल्यानंतर शेवटच्या वेळेला आपला नंबर लागेल. गाडीला 2 पायऱ्या असतात, 3 असतात. एक उतरायची, 2 उतरायचे आणि एक पाय पायरीवर ठेवायचा आणि एकच पाय फक्त असा असा मागे घ्यायचा आणि लगेच एसटी पकडायचे, पुढे बसलेले निघून जायचे. महाराज एवढं एक पाऊल ठेवलं तर फायदा आहे का? हो, माझं मत नाही. वाराणसी झाली जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा ठसा नामाचा. एक पाऊल पंढरीमध्ये जर तुम्ही ठेवलं ना तर एक महिना काशीला चालल्याचं एका पाऊलात. एक दिवसाचं, एक दिवस तुम्ही गोदावरी चालला म्हणजे एक महिनाभर काशी, एक दिवस गोदावरी. फक्त एक पाऊल पंढरीत ठेवलं तर सगळं एवढं पुण्य तुम्हाला मिळेल. तुम्ही फक्त एक पावले पंढरपूरमध्ये टाका, एवढं तुम्हाला सगळं मिळेल. माझ्या मध्ये महाराज एवढं पण समजतं, वेळच कुठे उद्योग नोकरी आणखी सोपं सांगा. मध्ये एक काम करा, एवढंही जमत नाही तुम्हाला तर फक्त जाईल पंढरपूर, नाही जाणार आहे पंढरपूर असं म्हणायचं. जाई नगे माय तया नक्की तुम्ही पण वारीला फक्त घरी राहून बोलायचं. सासरवासी असेल ना तिने बोलायचं एकदा मला पंढरपूरला जायचं, नक्की नंबर लागेल मला आणि आनंद सोहळा मला भोगायला मिळेल. महाराज एवढ्यावर नाही म्हणजे एक काम करा, मग तेवढंही जमत नसेल ना पंढरपूरला जाईल, एवढंही जमत नसेल तर हे काम करा, फक्त पंढरपूरला वारी गेले ना तर फक्त आपल्या गावातून फक्त पोळवण करा. तुकारामध्ये तुम्ही चाला याची वाटे, फक्त एक 4-5 पावलं फक्त त्या दिंडीला पोळवण करायला या. जमलं तर 2-3 मुख मला या. जर तुम्ही या वाटेने जर 5 पावलं जरी टाकले तर तुम्हाला छातीवर हात घेऊन जाता. तुकारामध्ये तुम्ही चाला याची वाटे, वसेले भेटे पांढरं. तुम्ही 5 पावलं जरी पंढरीच्या दिशेने टाकले तर नक्की तुम्हाला पद पडून परमात्मा भेटेल. मला खरं आहे. एक अनुभव सांगतो माझ्या भेटीला आणि
शेवगावी आता तसं पाहिलं तर आपली आज एकादशी आहे आणि फराळाचं किती वाजता झालं? जवळजवळ 3:30 वाजता झालं. मग मला वाटतं काय भूक एवढी लागली रात्रभर जागरण करायचं आहे ना. मला माहिती कीर्तन संपलं की तुम्ही खावलं नाही देऊ तुम्ही खाणार आणि झोपणार जागर कोण करावं लागेल? त्याला करावं लागणार. जागर आम्हालाच नाही आपण सगळेच करू. म्हणून कीर्तन काय तुम्ही लवकर सोडू? आता सांगा तुमचं ऐकू यांचं ऐकू? नाहीतरी कॅप्टनच मी. काळजी करू नका. एक अनुभव सांगतो. महाराज या वाटेवर कुणाचा जरी पाऊल पडला त्याला परमात्मा भेटतो. हे माझ्या आयुष्यातल्या जवळचं माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या घराचे शेजारी 4थं घर, एक कोकणी कुटुंब आहे. मासे भात खाणार, दारूमध्ये मजबूर राहणार एक कुटुंब आहे. 4थ्या घरीवर माझे शेजारी. काय योग आला त्या माणसाच्या आयुष्यामध्ये? त्याची कंपनी बंद पडली. तेव्हा मी म्हणलं काका आता कंपनी बंद पडली, योग आला तर चला आमच्या बरोबर वारीला. तो म्हणला वारीच्या वाटेला आता त्याला मी काय सांगू? म्हणलं राजा तुला येऊ नको पण माझ्या वारीची टिंगल करू. आता मी काय बोललो नाही, निघून गेलो. पुन्हा 2-4 दिवस झाले की मला दिसलं की अंतःकरणाने एकदा एकाने वारी घडावी आणि आपण तो प्रयत्न करावा असं मला वाटतं. सगळ्यांनी पण काय परिणाम होतो मला त्याचा अनुभव मी घेतला. पुन्हा भेटलो आम्ही झाली काका अहो सुट्टी हो, पुन्हा सुट्टी मिळणार नाही. पुन्हा जर जॉईन झालं पुढं तर तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. तुम्ही चला म्हणजे महाराज तुम्ही कशाला कटकट लावता पाठीमागं? अहो तुम्हाला सांगितलं ते आम्हाला त्याशिवाय जमत नाही. तुमच्या वारीच्या वाटला म्हणजे मिळणार नाही. आम्ही येत नाही. ठीक आहे म्हणजे पुन्हा 8 दिवस गेले. पुन्हा भेटलो काका नाही तुम्हाला पंढरपूरपर्यंत येतात पण कमीत कमी ते लोक ते दिवे घाट सांगतात ना ते तिथपर्यंतच झाला. आणि म्हणजे महाराज ते एवढं आपल्याला शक्य नाही. मला तर तुमचा लयच हट्टे. 2-3 वेळा तुम्ही मला बोलला तर मी फक्त आळंदीपासून कोसरीपर्यंत येतो. जमल का? मला चांगला तेवढं तर कर. ऐका तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे तुका मला भरवशाला सांगता भरवशाला भेटे पाठवलं. महाराज तो माणूस आयुष्यामध्ये त्याला काय वारी पंढरी काही माहित नाही आणि तो फक्त आळंदीला बाबाचा पालखी सोहळा निघाला. ऐकू येते तुम्हाला सगळ्याला? महाराज आळंदीवरनं तो फक्त भोसरीपर्यंत आला. स्पर्श झाला ना महाराजांना. त्याला कशीच आठवण खायची नाही प्यायची आठवण आहे. हा मग संध्याकाळी हरिपाठ झाला. आता आपला हरिपाठ तुम्हाला माहिती योग्याने नाचावा असा आपला हरिपाठ, साधूने नाचावा असा आपला हरिपाठ. महाराज तो एवढा आनंदित झाला. कीर्तन ऐकलं आणि आमच्या बरोबर आम्ही घरी आलो. आणि घरी आल्यावर म्हणलं आता नाही का काका छान झालं तुमची वारी. एवढी का होईल बाबा पहिल्या वर्षी नाही आनंद झाला. मला सकाळी आम्ही उठायच्या आधी बाबा आंघोळ करून कपडे घालून आमच्या दारात महाराज मला आज पण यायचं पुढे पण काही मिळणार नाही. पण नाही म्हणे काल मला त्याचे आठवण सुद्धा झाले. म्हणे रात्री मी झोपलो ना तर झोपत मला काळाचा आवाज येतो. मग घरी जर मी राहिलो तर एक दिवस येतो आनंद झाला. आमच्या बरोबर पुण्याला आला. मला शेवटची गाडी किती वाजता? मला 10:30 वाजता. कीर्तन संपलं. मला काका आता जा शेवटची गाडी आता तुम्ही. नाही मला असं वाटते उद्या सकाळी ते घडलेली घटना आहे बरं का. आणि माझ्या बरोबर इथं बसलेले का 100 प्रवेश मला तो माणूस रात्रभर आता त्याला पिछाना नाही काय नाही माझ्या पिछाना त्याला टाका. आता ज्या वारकऱ्यानं 18-20 वर्षे वारी केली त्याचा स्पर्श वाया जाईल का? माझ्या पिछाना झोपलं. सकाळी मी उठलो काकड्याला ते पण उठलं. आंघोळ करायची चेटी पण आहे जवळ. मागे दिली त्याला काय पाहता काकड्या करायचा आंघोळ कर. आंघोळ केली पाहिजे काकडा केला आणि आता
बसला आणि मला पालखी निघाली जायचं होतं त्याला, पण कानावर आवाज आला ना, मला तो काही गेली शिरलं, त्याला कळलंच नाही. आता आम्ही तिकडे गेलो होतो, आमचे काही कार्यक्रमाचा आम्ही गेलो, पण ते संध्याकाळी पाहिजे ते अपेक्षा मला काका तुम्ही गेले नाही. तर सांगू मला असं वाटतं ते दिवे घटक देवीचा पाठ म्हणून मी तुम्हाला विचारलं नाही, आलो बरोबर काय ते रात्रीचा प्रेक्षकांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी दिवे घटकला आलो तर तुला मला त्यांनी त्या घाटावर आणला ना माघारी जाईल म्हणजे मला आता मला असं वाटतं की मी पण रिप्लाय यावं चेटिंग कपडे प्रतीक्षाने देऊ आम्ही तुला, पण कपडे मला त्यानं 2 ड्रेस खरेदी केले सासवडला, सगळं ते कावेळ सगळं पनीर सगळं घेतला आणि तो पंढरपूरला आणि झाला हे सगळं पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. असं वाटतं गळ्यामध्ये आता माळ घातली, भरवसेने भेटे पांडुरंग तुकावले तुम्ही चाला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग त्याला माळ घालायची विचार कोण म्हणलं बाबा तुझे पाय पडतो चौथच घरी शेजारीचे तुझे बायको रोज कुठं कुठं माळ गेल्याने याला माळ घातली असं तर मग तू माळ घालतो रडायला लागला तो. मला आयुष्यात एकदा वारी घडली, सुखाला की परिस्थितीला म्हणजे एकदा वारी घडली, आता मी माळ घालून नाही घेतलं तर मी काय माझ्या आयुष्याचं केलं मात्र रडू लागला. पण म्हणलं माळ घालायची असेल तर बाबाकडे घेऊन जातो, पण एक अटी होती घरामध्ये गेल्यानंतर तुझी बायको मासे भात करणारे घरी गेले तुला तो खायला जमला ड्रिंक करायला चालला नाही, कुठलाच व्यसन चालला नाही तर माळ घालायला बाबा बोल बसवतो. त्याला शपथ घेतली म्हणजे पडण्याची शपथ मी पुन्हा त्या गोष्टीला हात लावणार नाही. मग गाडगे बाबाच्या समोर बसला आंदोलन घेतला. मला आधी त्याची अवस्था तो आधीच पांडुरंगाची झालेला माणूस आणि वारी संपलेला आम्ही घरी गेलो. घरी गेल्याबरोबर वारकऱ्याचं स्वागतच मासे आणि भात. महाराज तो म्हणून घरामध्ये जेवण नाही तर चक्कर उठला निघून गेला पाहिजे घाटेजवळ काय अंधाराचं खाल्लं. 1 दिवस झाला 2 दिवस सकाळी उठला तरी मासे भात, संध्याकाळी पुन्हा तेच बाय बाय काय. मला विचारलं तुम्ही मला विचारलं साधुडे जगावी लागली मला विचारलं का तुम्ही मग मी करणार नाही. 1.5 महिना स्वतःचा पती उपाशी मारला पाहिजे. 1.5 महिना म्हणून मला बाहेर काहीतरी खायचं आणि 1.5 महिने तो आला घरी म्हणजे महाराज रडू लागला. तुम्ही बोलला तसं झालं बायको ऐकत नाही. आता मी काय करू, मला बायको तुझी आहे बाबा, तुझं जर ऐकत नाही तर मी काय करू. मी आधी सांगितलं तुला भविष्य तू माळ्याच्या नाते लागू नको, पण तू ऐकलं नाही आता तू समज. मी सांगतो ऐकत नाही पण तुम्ही 2 शब्द सांगतो तुझी बायको ऐकत नाही तुझं माझं ऐकलं नाही म्हणजे माझी विनंती फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याला फक्त बोला. महाराज माझ्या आयुष्यामध्ये कधी उमरा ओरडला नव्हता त्या माणसाचा मी, पण त्याच्यासाठी उमरा ओरडला त्याच्या घरामध्ये गेलो. तिथं पाणी घेऊन आली प्रेमाने म्हणून तुमच्या घरचं मी पाणी सुद्धा पिणार नाही फक्त 10 मिनिटं माझा ऐका. महाराज 10 मिनिटं म्हणून बाबाचं स्मरण केलं. बाबा घट नट यावे शुद्ध होली जावे असं जर हे चरित्र या वारीचं आहे तर मग हा त्याला त्रास का, त्या साधकाला वारकऱ्याला त्रास का. पांडुरंगा तूच लक्ष द्या त्या गोष्टी मनोभाव पांडुरंगाला प्रार्थना केली. 10-15 मिनिटं बोलता बोलता अर्धा पाऊण तास बोलत होतो आणि तिथं फक्त ऐकत नव्हती, तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहल्या. ती मनामध्ये बोलत होती चालणार नाही. अरे पती हा परमेश्वर असतो, तू 1.5 महिना उपाशी मारला. रडायला काही मला रडू नको, फक्त एक माझ्याकडे ऐक. मी जर लहान असेल तर लहान भाऊ म्हणून माझा ऐक. फक्त उद्यापासून याला मांसाला तर जेवण करता साकार कर एवढ्या हात जोडण्यासाठी मी केला. तिने शपथ देऊ सांगितलं महाराज आजपासून या घरामध्ये पुन्हा मांसाहार होणार. तुम्ही जाणार याची वाटे भरभसेला भेटे पांडुरंग याचा अनुभव तुम्हाला सांगतो. टाइमपास नाही करत. महाराज तिथून
शाकाहारीला बघायला लागला, आनंद सुरू झाला. आणि आणखी सांगू पुढचा आचार्य आहे का, पुन्हा 1.5-2 महिने गेले आणि 1.5-2 महिन्यानंतर ती ताई आखाडे ताई आमच्या घरी आली. आणि आमच्या ताईला काय म्हणते, हो ताई काय म्हणजे ते तुमचे मालक मला माल घालतील का? तुका म्हणे तुम्ही चाला यायची वाटे, कोण वाटेला चालू होतं, नवरा. पण बायकोच्या मनात ते वैराग्य निर्माण झालं. पाहता काय माझ्याकडे 3 कोणा अनुग्रहित झाले, दोघे अनुग्रहित झाले. पांडुरंगाचा साक्षात्कार त्यांना झाला. 50 वर्ष मूलबाळ नव्हतं त्यांना, दोघं नवरा होते. 50 वर्षाचं मूलबाळ नव्हतं. आता तुम्हाला जर पायाचं या त्याला 2 आवळे जवळ मुळे घडतात त्याच्या दारात. तुम्ही चाला यायची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग या वारीला एवढा महिमा आहे महाराज, न सांगण्याच्या पुढचा आहे. फक्त तुम्ही एकदा येऊन पहा. तिथं आल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झालं. चंद्रभागेत फिरता येत असणार तुझे दोष पडतील. अशा प्रकारचं एक पंढरीचं महत्व तुकोबाला मनोमन पांडुरंगाला सांगितलं. पांडुरंगा बायको अन्न न करता मिळेल, पण मला अन्नाची व्यवस्था करू नको. फक्त माझी वारी शेवटच्या श्वासापर्यंत चालू दे. आणि हेच दान मला ते तुकोबाला शेवटचे चंद्रभागेचा
मला वाटते वारीचा शेवटचा नाही का संध्याकाळचा शेवटचा कधी हा सगळ्यांनी करायचा हात वर करून करायचा करा बरं हात वर करा सगळ्यांनी मला बरं का शेवट पुढच्या वर्षी माहित आहे आपण तुम्ही नक्की माझी आशा व्यर्थ घालवणार नाही. आपण पुढच्या वर्षी बहुसंख्येने
वारीमध्ये सामील व्हाल आणि या वारीचा आनंद घ्याल अशी मनामध्ये तीव्र आशा म्हणतो. आणि बोलता बोलता एखादा शब्द वेळा लागला असेल, एखाद्याच्या अंतःकरणाला लागलेला असेल तर पुन्हा एकदा आपल्या चरणाला सेवा पडवण्याचं त्यांनी ऑनलाईन समर्थ सर्व टाळकरी मंडळी पुन्हा एकदा मंडळी गुरुदेवाचार्य माझ्या माता भगिनी सर्व 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 भगिनी केले बाबा आमचे चौथर बाबा करतो. आणि आजचं ज्यांचं अन्नदान आहे, कालचं ज्यांचं होतं, परवाचं ज्यांचं होतं, नव्या आळंदीपासून आतापर्यंत ज्यांचं अन्नदान आहे त्या सगळ्याचे चरणी समर्पित करतो. त्यांनी अन्नदान केलं म्हणून आम्ही उड्या मारतो. कारण हे चालतं कुणाच्या सगळ्या देवाचं, पण अन्न हा पिंड कशात आहे. सगळे अन्नदान ज्यांनी त्यांनी किती सेवा केली असेल आम्ही त्यांच्याही चरणी सेवा समर्पित करतो. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. कारण रोज कीर्तन 1 तास असायचं, पण आज मात्र आम्ही आगाऊपणा केला. तो माझा गुणच आहे ना. मी सकाळी बोलून गेलो की वाळवंटामध्ये एक ताई भेटली आमच्या गावाकडचे आणि शालिग्राम म्हणून मलाच ती हे करणार ताई शालिग्राम नाही गेला आमच्या घरी पडलं दोघं आहेत ना, दोघं आम्ही दिसायला सारखे. बरेच गावामध्ये कीर्तनाला ते जर आधी गेले पुन्हा मला तुम्ही काल झाले आज पुन्हा झाली काय म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहे. एक मामी भाऊ आहे एक आजी भाऊ आहे. पण काय झालं माझ्यावर बापाचा जास्त बापाचे गुण माझ्यावर जास्त लागले, त्याच्यावर माईचे गुण जास्त. हो माय बापा आम्ही भाऊ आहे, त्याच्यावर जास्त गुण कोणाचे माईचे म्हणजे रामदास बाबाचे. आणि माझ्यावर जरा जास्त गुण पडले श्रीपाद बाबाचे. कारण बाबांना पहिलं जेव्हा कीर्तन झालं मी मीटिंगमध्ये बाबांनी सांगितलं भाऊ असं पाहिजे मला ते गोड बोलायचं माझं. ते तेव्हापासून काय झालं काय माहिती प्रयत्न करतो गोड गोड बोलायचा, तर ते येतच नाही. तो गुण मला वाटतं तसं आता त्यांच्यावरती गुण पडल्यामुळे ते गोड बोलतात, मला एवढं बोलता येत नाही. मरेपर्यंत मी प्रयत्न करणार. पण माझं असंही बोलणं तुम्हाला आवडते ना, नाही म्हणून नाही बोलत तुम्ही मनापासून बोलता ना, बस असंच प्रेम करा. बाकी काय आहे तुम्हाला फक्त बोलणं शिस्त लावण्याकरता जर बोलणं. आता काल बघा कीर्तन होतं तर मी सगळ्यांकडे जाऊन फिरवलं, मराठीत तुम्ही बसायचं मी सगळ्यांना हातोळी धान दिली. आज माझं कीर्तन कोणी गेलं का, कारण ते ऐकून होईल आणि मी जवळ सांगतो 25 वर्षाचे मी करत आलो, मरेपर्यंत मी तेच करणार. मी नरकाला गेलो तरी चालतो. जर या वारीची शिस्त वारीचा संयम हे जर सांभाळायचं असेल तर मला वाटतं बाबांनी जी ड्युटी 20 वर्ष 25 वर्ष माझ्याकडे दिली, माझी ड्युटी विकास करू. हे प्रेमाचं सांगणे बरं का, आणि ते आपल्यासाठी सगळ्यासाठी म्हणून आपण नक्की आतापर्यंत सांभाळून घेतलं म्हणून तर 25 वर्ष पूर्ण झाली. आणि इथून पुढे जोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत सांभाळून घ्यायची सगळ्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो.